समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. राजे चौगले फाउंडेशन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत राज्यस्तरीय नारी शक्ती पुरस्कार 2026 सोहळा शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता बसवेश्वर चौक ग्रामपंचायत समोर अंकलखोप येथे अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय ममताताई सिंधुताई सपकाळ, अध्यक्ष सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन आणि शिक्षण संस्था उपस्थित होत्या. तसेच माननीय माधुरी पाटील हजारे, प्रकल्प संचालक जलजीवन मिशन विभाग व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, माननीय भारती सुनील कोळी, गटशिक्षण अधिकारी तालुका शिरोळ, माननीय रत्नप्रभा दबडे, विस्तार अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर आणि माननीय समीक्षा लक्ष्मण पाटील, वरिष्ठ सहाय्यक लेखा जिल्हा परिषद कोल्हापूर यांनीही आपली उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ शीतल राजे चौगले, अध्यक्षा राजेश चौगले फाउंडेशन अंकलखोप होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री राजेंद्र कुंभार सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता साळुंखे यांनी अत्यंत प्रभावी ओघवत्या शैलीत केले. कार्यक्रमाची सुरुवात अरुणा सूर्यवंशी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी नारी शक्ती पुरस्कार या उपक्रमामागील संकल्पना, उद्दिष्टे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना नारी शक्ती पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. याचबरोबर महिला दिनानिमित्त महिलांसाठी मेहंदी स्पर्धा, भरतकाम, कथाकथन, लेडी ऑफ द टाउन, नात्यांची सुवर्ण जोडी अशा विविध स्पर्धांचे आयोजन या फाउंडेशन मार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती राजश्री शशिकांत सावंत, सरपंच ग्रामपंचायत अंकलखोप, सौ अश्विनी अमोल साळुंखे, सरपंच ग्रामपंचायत माळवाडी, सौ सुखदा अरुण सावंत, सरपंच ग्रामपंचायत संतगाव, सौ स्वप्नाली सुरेश रांजणे कुर्णे, सरपंच ग्रामपंचायत भिलवडी, सौ बालिका आकाराम पाटील, सरपंच ग्रामपंचायत आमनापूर, सौ दीपाली प्रमोद काळे, सरपंच ग्रामपंचायत बुर्ली, तसेच सौ दीपाली विनायक कोळी, सरपंच ग्रामपंचायत विठ्ठलवाडी उपस्थित होत्या. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचे योगदान महत्वाचे असल्याचे नमूद केले. अशा पुरस्कारांमुळे महिलांना अधिक प्रेरणा मिळून त्यांचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला या फाउंडेशनचे संस्थापक माननीय राजे चौगले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मेघा यादव यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, आयोजक, पुरस्कार विजेत्या महिला व सर्व उपस्थित नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. नारी शक्ती पुरस्कार 2026 हा महिलांच्या सन्मानाचा व त्यांच्या कार्याची दखल घेणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला. नमस्कार, मी ममता सिंधुताई सपकाळ, पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांची कन्या. आज मी अंकलखोप औदुंबर येथे नारी शक्ती पुरस्कारासाठी आलेली आहे. राजेश चौगुले फाउंडेशन तर्फे दिले जाणारे नारी शक्ती पुरस्कार समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा आज येथे सत्कार केला जात होता, त्यांचा सन्मान केला जात होता आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मी आज या ठिकाणी आलेली आहे. मुळात राजेश दादा आणि शीतलताई यांना आज मी पहिल्यांदा भेटले, पण असं अजिबात वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटते. आणि जितकी माणसं मोठी असतात तितकी ती साधी असतात, तितकी ती नम्र असतात. ही जी माझी धारणा आहे त्या दोघांकडे बघून परत एकदा ते कळालं की इतकी मोठी माणसं असूनही किती साधी आहेत आणि किती समाजाचा तळागाळातून विचार करणारी आहेत. मुळात मुंबई सारख्या शहरामध्ये गेल्यानंतरही राजेश दादा असू देत किंवा शीतलताई असू देत यांची आपल्या गावाशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही आणि आपल्या गावासाठी काय करता येईल याचा कायम ते विचार करत राहिले. गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी ह्या गावासाठी, ह्या समाजासाठी, ह्या परिसरासाठी जे काही केलं आहे, मग ते अर्थकारण असू देत, समाजकारण असू देत, शाळा असू देत, पर्यावरण असू देत, प्रत्येक पातळीवर ही लोक, ही संस्था काम करते आहे आणि यांचं काम निश्चितच खूप उल्लेखनीय आहे. त्यांच्या कामाला माझ्याकडून, माझ्या माई परिवाराकडून भरभरून शुभेच्छा. त्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रांती सूर्य न्यूज
संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.